हेडलाईन्स. मवियातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बाळा दराडेंचं थेट राहुल गांधींना धमकी. सावरकरांविरोधातील अपशब्द सहन करणार नाही. राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू, दगडफेक करू, दराडेंचा इशारा. धमकीची भाषा सहन करणार नाही. सावरकरांविरुद्ध अपशब्द बोलल्यास राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू म्हणणाऱ्या ठाकरेंचे पदाधिकारी बाळा दराडेंना हर्षवर्धन सकपाळांचं प्रत्युत्तर. राहुल गांधींना फक्त हात तर लावून दाखवा. राहुल गांधींना काळं फासू म्हणणाऱ्या बाळा दराडेंना काँग्रेसचं आव्हान. एखादा पदाधिकारी बोलला म्हणजे ती पक्षाची भूमिका होत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची बाळा दराडेंच्या राहुल गांधी विषयीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? संजय राऊतांचा सवाल. तर सावरकरांचा खरा सन्मान त्यांच्या विचारधारेत, राऊतांचं वक्तव्य. अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत. अजित पवारांची तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांना अमित शहांचा कानमंत्र. प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करण्याच्या शहांच्या सूचना. बाळासाहेब असते तर अमित शहांवर कडक उपचार झाले असते. सामनाच्या अग्रलेखातून अमित शहांना प्रत्युत्तर. शिवसेना फोडून बाळासाहेबांचं नाव घेणं हा महाराष्ट्र द्रोह असल्याचा हल्लाबोल. मुंबईत पाणी तुंबल्याप्रकरणी कंत्राटदारांवर कारवाई केली. पालकमंत्र्यांचं काय? आदित्य ठाकरेंचा सवाल. कंत्राटदारांना 100% काळ्या यादीत टाका, आदित्य ठाकरेंची मागणी. नाशिक जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित शिंदेंच्या शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. यवतमाळच्या राळेगावात काँग्रेसला मोठा धक्का. शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. मिठी नदी घोटाळ्या प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेमध्ये हजर राहण्यासाठी त्याला आदेश. डिनो मोरियाकडून अटकपूर्ण जामिनासाठी अर्ज. पोलिसांना रोटेशन पद्धतीनं ड्युटी देण्याचे अप्पर पोलीस आयुक्तांचे आदेश. आर्थिक हितसंबंध जोपासले जातात अशा आशयाची तक्रार आल्यानंतर निर्णय. मंत्री नितेश राणेंची भाऊच्या धक्क्याला भेट. बांगलादेशी मच्छीमारांकडून त्रास होत असल्याचा स्थानिक मच्छीमारांचा आरोप. नितेश राणेंकडून अधिकारी आणि पोलिसांची कानउघडणी. छत्रपती संभाजीनगरमधील वेदांत हॉटेल मुलासाठी संजय शिरसाट यांनी कमी पैशात घेतलं. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. हॉटेलसाठी पैसे 50 खोक्यांमधले होते का? राऊतांचा खोचक सवाल. पुण्यातील रेल्वे कार्यालयात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशाच्या सुरक्षिततेवरून आंदोलन. 100 कोटींच्या निधीनंतरही रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे का नाही? अधिकाऱ्यांना सवाल. नाशिकच्या चांदवडमध्ये तहसीलदारांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून कानउघडणी. जनता दरबारात 8 तक्रारी आल्यानं बावनकुळेंनी फोनवरून तहसीलदारांची कानउघडणी केली. राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या 5 जणांना जामीन मंजूर. राजेंद्र हगवणेला आसरा दिल्याप्रकरणी 5 जणांना पुणे न्यायालयानं सुनावली होती शिक्षा. वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणचा पुणे पोलिसांच्या 4 पथकाकडून तपास. 3 पथकं राज्यात तर 1 पथकाकडून राज्याच्या बाहेर तपास. पुण्यातील हगवणे भावांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. पोलिसांकडूनच त्यांच्या पिस्तूल परवान्याची चौकशी सुरू. पिस्तूल घेण्यासाठी दिलेला पत्ता आणि कायमस्वरूपी निवासाचा पत्ता वेगळा असल्याची माहिती. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेची रस्त्यातच प्रसूती. जळगावच्या चोपडा तालुक्यातील बोरमळी गावची घटना. महिलेला पतीनं दुचाकीवरून रुग्णालयात नेल्याचा धक्कादायक प्रकार. जळगाव जिल्ह्यात 4 मंत्री मात्र आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्यानं लाडक्या बहिणीने रस्त्यावर बाळाला जन्म दिला. ही शोकांतिका. रोहिणी खडसेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल. वैष्णवी हगवणेनं लग्नात घेतलेला उखाणा व्हायरल. या उखाण्याच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक कमेंट. संभाजीनगरमधील दरोड्यात अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे. सीआयडीचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पोलीस आणि जखमी कर्मचाऱ्यांची विचारपूस करणार. नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला। फहीम खानवर असले आरोप आणि
पोलिसांचा सुरू असलेल्या तपासाची स्थिती बघता न्यायालयानं जामीन नाकारला. अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांचं वेतनवाढीसाठी चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. कोल्हापूरच्या कौलव ग्रामपंचायतीतील लिपिकाला माजी उपसरपंचाकडून मारहाण. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गाळ्याचं भाडं मागितल्यानं मारहाण केल्याची माहिती. बोगस खत विक्री प्रकरणी भंडाऱ्याच्या लाखनी बाजार समितीच्या सचिवाला अटक. आणखी दोघांचा पोलिसांकडून शोध. वाशिमच्या मानोऱ्यात पशुधन पर्यवेक्षकावरील जनावरांच्या औषधांच्या चोरीचे आरोप सिद्ध. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचं निलंबन. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील वडूज बस स्थानकाच्या हिरकणी कक्षात आढळल्या दारूच्या बाटल्या. सामाजिक कार्यकर्त्या सूरज लोहारांना त्यांनी व्हिडिओ केला शेअर. यवतमाळ जिल्ह्यातील 32 गावांचा ना ग्रामपंचायतीमध्ये समावेश ना नगरपालिकेत. 20 वर्षांपासून सरकारी योजनांपासूनही ग्रामस्थ वंचित. संपूर्ण भारतात एकही स्थान तुमच्यासाठी सुरक्षित नाही. शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करा आणि सन्मानानं जगा. आत्मसमर्पण केलेला माओवादी नागसू तुमरेटीचा ऍक्टिव्ह माओवाद्यांना सल्ला. मंत्री पंकजा मुंडेंनी घेतलं माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. पंकजा मुंडेंकडून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन. एअरपोर्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून एकाच्या अंगावर चारचाकी घातल्याचा प्रकार. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांकडून चालकावर गुन्हा दाखल. नाशिकच्या इंजिनियरनगर परिसरात दोघांकडून जोडप्याला मारहाण. व्हिडिओ व्हायरल. जुन्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती. भोसला मिलिटरी स्कूल